हाय हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम टू मिनी ब्लॉग। आज रविवार सकाळी सकाळी असं मस्त ऊन येतं, तर आज सुट्टी आहे। कुणी लवकर उठणार नाही, पण घरच्या कामांना काही सुट्टी नसते। सुरुवात होते ते बेड आवरण्यापासून। असं म्हणतात की जर सकाळी तुमचं घर आवरलेलं असेल तर पूर्ण दिवस हा प्रसन्न जातो। मग काय, आवरावरीला सुरुवात झाली आहे। तर काल मुलांच्या रूम मधलं बेडशीट धुतलं होतं, तर ते टाकायचं होतं। तर आता इथे माझ्या मुलीचे खूप सारे टेडी ठेवलेले असतात, त्याच्यामुळे अगोदर ते टेडी सर्व बाजूला काढून मला इथे बेडशीट टाकून घेतलेला आहे मी स्वच्छ। आणि धुतलेलं बेडशीट टाकल्याच्या नंतर रूम एकदम असा फ्रेश होतो। तर हे तिचे छोटे छोटे बाळं आहेत, तर ते मला असे व्यवस्थित सजवून ठेवावं लागतात। तर मुलांच्याच बेडरूम मध्ये माझं देवघर सुद्धा आहे। तर आज माझे काही ब्लाऊज आणि साड्यांना पिकोफॉल करायचं होतं, तर तोही पसारा मी काढून घेतलेला आहे। सुट्टी असली की कामं काही संपत नाही, तर मग आज माझेही कामं करायचे होते। आणि ज्या साड्या मुलीचे डेट चालू होते त्या काढल्या होत्या, त्याही मला कपाटात ठेवून घ्यायच्या होत्या। ते असल्यामुळे आज सर्वच लेट होणार होतं। तर काल रात्री मी आणि मिस्टरांचं उशिरा जेवण झालं होतं, म्हणून भांडी राहिली होते। किचन हा आपल्या घराचा मुख्य भाग असतो, त्याच्यामुळे मग मी सकाळी चहा घेतला आणि थोडी भांडी घासून घेतली आणि ओटा चकाचक करून तो ओटा साफ करून घेतला। तर कामं काही आपली संपत नाही, पण हे कामं करताना आपली आवडती गाणी जर लावलेली असली तर एकदम असं मस्त वाटतं। तर बघा, इथे माझे सर्व कामं आवरून झालेले आहे हॉल, आणि त्याच्यानंतर मी देवपूजा करून घेतली। तर आजची अशी आपली देवपूजा पूर्ण झालेली आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना